नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर्फा आज होमगार्ड भरतीचा पहिला दिवस होता। तर 21 ऑगस्टला आज होमगार्डची भरती झाली। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी भरती प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे आणि मुलं यामध्ये कायच्यामध्ये या ठिकाणी बाहेर होत आहे होमगार्ड भरतीमध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि मुलांना फिजिकलमध्ये होमगार्ड भरतीचे किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, टोटल या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्यामुळे भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 21 ऑगस्टला या ठिकाणी होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, भरतीचा पहिलाच दिवस होता आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 21 ऑगस्टला होमगार्ड भरती कशा प्रकारे या ठिकाणी झाली। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो, होमगार्ड भरतीमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे आणि जास्त मुलं या ठिकाणी गैरहजर भरतीवर होत आहे, म्हणजे जास्त मुलं भरतीवर येत नाही आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी म्हणजे येत नाही, कोणता काय प्रॉब्लेम आहे, तर भरपूर मुलं गैरहजर या ठिकाणी राहत आहे। आणि आता या ठिकाणी मुलं बाहेर कायच्यात होत आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर जे बाहेरच्या जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत तर ते मुले बाहेर या ठिकाणी होत आहे डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, कारण की त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपणच या ठिकाणी अर्ज भरू शकतो, ठीक आहे। तर यामध्ये कसं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरायचा आणि तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी बाहेर केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये सुद्धा मुलं बाहेर होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंटमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे। तर जे मुलं डॉक्युमेंट नेत नाही आहे ग्राउंडच्या अंदर तर ते मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर भरतीला जाताना तुम्हाला सगळे कागदपत्र भरतीला सोबत न्यायचे आहे, ठीक आहे। तर तुम्हाला सांगतो, सकाळी आज 5 वाजतापासून त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री होत आहे। सकाळी 5 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतल्या जातं आणि पोलीसवालेच त्या ठिकाणी ग्राउंड घेत आहे मुलांचा आणि होमगार्डवाले सुद्धा आहे त्या ठिकाणी। तर सर्वात अगोदर सकाळी 5 ते 10:30 वाजेपर्यंत मुलांना एंट्री दिल्या जात आहे। तर गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस जे आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट फक्त चेक करत आहे, एक आधार कार्ड आपलं, त्याचबरोबर आपण जो होमगार्डचा फॉर्म भरला होता तर तो होमगार्डचा फॉर्म ते चेक करत आहे आणि होमगार्डच्या फॉर्मला तुम्ही फोटो वगैरे त्या ठिकाणी चिपकून घ्या। तर जवळपास एका दिवशी जवळपास 2-3 हजार मुलं त्यांनी बोलावले आहे, पण त्यातले काही 2-1 हजारच मुलं या ठिकाणी येत आहे, म्हणजे जास्त मुलं या ठिकाणी गैरहजर राहत आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे। सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्या ठिकाणी। तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे सोबत, तर पहा, तुम्हाला एक तर आधार कार्ड सोबत न्यायचं आहे किंवा मग मतदान कार्ड असेल तर ते सुद्धा चालणार आहे, दोनपैकी एक चालते। तर आधार कार्ड तुम्ही न्या, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला न्यायचा आहे, त्याचबरोबर बोनाफाईड न्या शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर, त्याचबरोबर 10वीचं मार्कलिस्ट तुम्हाला न्यायचं आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट न्यायचं आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे। तर एवढे तुम्हाला कागदपत्र न्यायचे आहे। त्याचबरोबर त्यांनी मागील 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा मागितलं आहे। तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट नाही, हे मी जे तुम्हाला सांगितलं, आणि प्रत्येकाचे तुम्ही एक झेरॉक्स नाही, एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे आणि जवळपास 4 फोटो तुम्ही सोबत असू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर फोटोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 4 फोटो न्या, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर तुमच्याजवळ जर काही असेल, तांत्रिक पडताळणी असेल, तर तुम्हाला ते कागदपत्र न्यायचे, जसं ITI वगैरे झालं, जसं NCC झालं, हे जर तुम्ही कागदपत्र नेसाल तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। तर पहा, तुमचं ITI ट्रेड उत्तीर्ण असाल तर ते तुम्ही सर्टिफिकेट नाही, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। खेळाडू जिल्हा स्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे सुद्धा बोनस मार्क भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर ते नाही, NCC C सर्टिफिकेट झालं असेल ते सुद्धा नाही, त्याचे सुद्धा तुम्हाला मार्क्स भेटणार आहे। नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे। जड वाहन चालक परवाना असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट नाही, त्याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे। आणि माजी सैनिक असाल तर माजी सैनिक सेवा नाही तुम्ही, तर त्याचे सुद्धा तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर हे तांत्रिक पडताळणी जर तुमचं असेल, काही झालं असेल NCC वगैरे, तर हे तुम्ही नाही, बोनस मार्क तुम्हाला भेटणार आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं एका रांगेमध्ये आणि एक विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे।
तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे कागदपत्र जे चेक केल्या जात आहे. तर हे कागदपत्र झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी इव्हेंट होत आहे. तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे तर 1600 मीटर रनिंग होत आहे. तर 1600 मीटर रनिंगला ते जवळपास 50-50 100-100 मुले ते एका टाईमला या ठिकाणी सोडत आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चुका कोणकोणत्यानी करायच्या तर तुम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर मुलं कशा प्रकारे जे 1600 मीटरच्या ट्रॅकवरून या ठिकाणी धावत आहे. तर तसंच तुम्हाला या ठिकाणी ट्रॅकवरून धावायचे म्हणजे अंदरून तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायचे आहे. तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून जर तुम्ही धावसाल तर तेवढंच तुमचं या ठिकाणी टायमिंग जास्त येणार आहे आणि तेवढंच तुम्हाला कमी मार्क्स या ठिकाणी पडणार आहे. आणि तुम्ही जेवढं ट्रॅकच्या अंदरून धावसाल तेवढंच तुमचं टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला अंतरसुद्धा ते कमी होणार आहे आणि जास्त मार्क जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्ही ह्या चुका करू नका की ट्रॅकच्या बाहेरून तुम्ही धावू नका. ट्रॅकच्या अंदरून तुम्ही 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी धावा. ठीक आहे. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसाल तेवढं तुमचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये फायदा आहे. तर पहिला इव्हेंट ते 1600 मीटर रनिंग घेत आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आणखीन तुम्हाला चुका नाही करायची आहे की तुम्हाला त्या ठिकाणी घाबरायचं नाही. त्या ठिकाणी हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. आणि तुम्हाला तिसरी चूक या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस करायची नाही की तुम्हाला थांबायचं नाही आहे. कारण की भरपूर मुले 1600 मीटर रनिंगला या ठिकाणी थांबत आहे. भरपूर मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे 1600 मीटर रनिंगमध्ये. तर हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. तर त्या ठिकाणी थांबू नका. 1600 मीटर रनिंग चारही तुम्ही या ठिकाणी राऊंड मारा. ठीक आहे. थांबसान तर तुमचंच मित्रांनो मार्क्स या ठिकाणी कमी भेटणार आहे. तुम्हालाच कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. तर भरपूर कसा मागं तुम्ही बघू नका. कारण की मागं जर तुम्ही बघितलं तर काही मुलं थांबत आहे तर आपल्याला सुद्धा एक विचार येते की आपणही थांबून जा. तर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग तुम्ही स्टार्ट केल्यावर त्या ठिकाणी थांबू नका. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस ह्या तुम्हाला चुका करायच्या नाही आहे. तर पहिला इव्हेंट ते 1600 मीटर रनिंग घेत आहे आणि 1600 मीटर रनिंगमध्ये भरपूर मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. त्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आणखीन थोडंसं त्या ठिकाणी थांबवलं जात आहे 10, 15, 20 मिनटं. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो गोळा फेक होत आहे. तर गोळा फेकला त्या ठिकाणी 3 चान्स आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होत आहे आणि एकदम सकाळी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईटसुद्धा मुलांची घेतल्या जात आहे. त्याचबरोबर उंचीसुद्धा मोजल्या जात आहे. त्याचबरोबर वजनसुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. तर अशा प्रकारे जे सकाळी या ठिकाणी प्रोसेस आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तो रिपोर्टिंग टाईम दिला आहे तर रिपोर्टिंग टाईमवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. आणि भरपूर मुलांना जे मेसेज वगैरे आला नाही आहे तर तुम्हाला मेसेजची काही वाट नाही पाहिजे आहे. जो आपला रोल नंबर आपला जो अर्ध क्रमांक आहे तर त्याच्यानुसार या ठिकाणी ग्राउंड आहे. म्हणजे एका दिवशी आता 1 ते 3000पर्यंत मुलांना बोलावलं आणि तुमचा जो रोल नंबर या ठिकाणी 1000 असेल 1200 असेल तर तुम्ही चालले जा त्या ठिकाणी. म्हणजे मेसेजचं तुम्ही या ठिकाणी वाट पाहू नका. कारण की आपल्याला मेसेज येणार आहे मग आपण जाणार आहे. तर मेसेजचं तुम्ही या ठिकाणी वाट बघू नका. कारण की मेसेज मुलांना येत नाही आहे. तर डायरेक्ट तुम्हाला भरतीवर जायचा कागदपत्र घेऊन आणि तो फॉर्म घेऊन जो तुम्ही होमगार्डचा फॉर्म भरला त्याची प्रिंट काढून घ्या, त्याला फोटो वगैरे चिपकून घ्या आणि डायरेक्ट तुमचं ज्या ठिकाणी ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला भरतीवर जायचं आहे. कारण की तुम्ही मेसेजच्या तुम्ही या ठिकाणी वाट बघू नका. कारण की अर्ज क्रमांकानुसार या ठिकाणी भरती चालू आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीचा आज पहिला दिवस होता. तर भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होतात जे डॉक्युमेंट नेत नाही ते. ठीक आहे. आणि जे बाहेरच्या जिल्ह्यातले आले ते मुलंसुद्धा बाहेर होतात. अशा प्रकारे भरती झाली होती. संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या